कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीडतर्फे या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचे तंत्र म्हणजेच नैसर्गिक प्रयोगशाळेतील पद्धत आणि उपयोग प्रक्रियेचे मुख्य नियम समजून घेऊया। यात हवाबंद पद्धत, 15 दिवसांचा कालावधी, आंबट गोड वास, pH 3.5 ते 4 असलेली ओळख आणि वापराचे मानक प्रमाण विचारात जीवामृत हे पिकांचे पूर्ण अन्न आहे। 200 लिटर ड्रमसाठी 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो कडधान्य पीठ, 2 किलो गूळ, 10 लिटर दही, ताक आणि 200 लिटर पाणी लागते। 4 ते 5 दिवसांत हे वापरण्याचे डिकंपोजर द्रावण तयार करण्याचे 2 टप्पे आहेत। प्रथम मूळ द्रावण 4 ते 5 दिवसांत तयार होते, त्यानंतर द्वितीय द्रावण तयार करून ते 5 ते 7 दिवसांत वापरता येते। यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात आणि गांडूळांची वॉश द्रावण म्हणजे गांडूळ खतामधून झिरपून येणारे पाणी। आवश्यक व्यवस्थेमध्ये गांडूळ बेड सावलीत ठेवावा आणि तो ओलसर राहील याची काळजी घ्यावी। हे द्रावण एन्झाईम, जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा स्लरी पॉवरमध्ये जीवाणू स्लरी आणि कडधान्य स्लरीचा समावेश आहे। जीवाणू स्लरीमुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते, तर कडधान्य स्लरी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि प्रथिने पुरवते, ज्यामुळे वनस्पती वाढीस EM2 द्रावण तयार करण्यासाठी EM1 गूळ आणि पाणी वापरले जाते। 5 दिवसांनी आंबट गोड वास येतो आणि pH 3.5 ते 4 असतो। हे रोग आणि कीड नियंत्रणासाठी तसेच इतर अर्कासाठी बेस सोल्युशन कीड व रोग नियंत्रक अर्क तयार करण्यासाठी EM2 द्रावण 2 सेलिस डी बेस म्हणून वापरले जाते आणि सर्व साहित्य एकत्र करून 15 दिवस बंद ठेवले जाते। यात दशपर्णा अर्क, मिरची लसूण अर्क आणि वेखंड अर्क सेंद्रिय पोषण व वाढ नियंत्रक अर्कांसाठी देखील EM2 द्रावण 5 बेस म्हणून 15 दिवस किण्वनसाठी वापरला जातो। यात मासा अर्क, खेकडा अर्क आणि कोंबडी अर्क यांचा समावेश आहे, जे पोषण आणि वाढीसाठी विशेष सूक्ष्म अन्नद्रव्ये अर्कात EM देशी केल्प अर्क, दी अल्टिमेट टॉनिक आणि EM फळ अर्क समाविष्ट आहेत। देशी केल्प अर्क सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उत्कृष्ट स्रोत आहे, तर फळ अर्क फळधारणा प्रक्रिया जलद करतो आणि मातीचे आरोग्य रेफरन्स गाईड, विविध सेंद्रिय निविष्ठा, जमिनीतून आणि फवारणीद्वारे वापरायचे प्रमाण तसेच त्यांचे मुख्य उपयोग दर्शवितो। मात्र मात्रा पिकाच्या वयानुसार आणि गरजेनुसार बदलू शकते।